आपल्यासारख्या मराठी लोकांनी हा घेवर नावाचा शब्द प्रथमच ऐकलेला असतो आणि बनवायचं म्हणलं की मोठा प्रश्न बनतो की हा बनवायचा तरी कसा. पण खायला खरंच खूप छान लागतो. श्रावण महिन्यात मारवाडी लोक याला खूप मोठ्या प्रमाणात बनवतात आणि महादेवाला याचा भोग पण लावतात. तर तुम्हीही ट्राय करून बघा. माझ्या पण काही चुका झालेल्या आहेत हे बनवताना, त्या इथे मी तुमच्यासोबत शेअर केले आहेत. म्हणून रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा. तसं पाहायला गेलं तर खूप सोपी रेसिपी आहे जर तुम्हाला प्रॉपर मेजरमेंट आणि टेक्निक आली तर. मी या व्हिडिओमध्ये माझ्या चुकाही तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत आणि यांना कशा प्रकारे परफेक्ट बनवायचा प्रयत्न केला आहे हेही तुमच्यासोबत शेअर केलं आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत पहा. आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं जवळपास 1 लिटर दूध घेतलेलं आहे. हे फुल फॅट मिल्क आहे, जे की याच्यामध्ये अजिबात पाणी नाही आहे. आणि मी इथे गरम करायला ठेवलेलं आहे. एक उकळी येऊ द्यायची आहे आणि आपल्याला मग याची रबडी बनवून घ्यायची आहे. तर जोपर्यंत दूध गरम होत आहे तोपर्यंत चाचणी करूयात एक. इथे मी 1 कप साखर घेतली आहे. त्यामध्ये टाकायचं आहे 1 कप पाणी. घेवरमध्ये चाचणीचा खूप महत्त्वाचा रोल असतो, ज्याने जो घेवर आहे तो मस्तपैकी गोड बनतो. तर अशा प्रकारे 1 कप साखर 1 कप पाणी इतके आपण मेजरमेंट घेऊन त्यामध्ये 1 लिंबू पिळायचं आहे चाचणीमध्ये. यामुळे आपले जे क्रिस्टलाइज होती साखर ती होणार नाही. अर्ध लिंबू टाकायचं आहे फक्त आणि याला मिक्स करून गॅसवर ठेवायचं आहे. अगदी 1 तारी पाक होईपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे पाकाला. तर आपलं दूध इथं गरम झालेलं आहे. तर यामध्ये आता आपल्याला थोडंसं दूध काढून घ्यायचं आहे एका वाटीमध्ये गरम झालेलं. तर अगदी 2 पळ्या मी इथं काढून घेत आहे. त्यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे मिल्क पावडर आणि त्याचबरोबर कस्टर्ड पावडर. यामुळे आपली दुधाची जी रबडी आहे ती पटकन पण बनेल आणि जास्त प्रमाणात पण बनेल. जर 1 लिटर दुधाची अशी जर रबडी बनवायला गेलो तर वेळ जवळपास 1 तास लागतो त्याला आटवायला आणि खूप कमी प्रमाणात बनते. पण या पद्धतीने बनवली तर जास्तही बनते आणि दूध पण कमी लागतं. तर हे अशा प्रकारे 3 चमचे मिल्क पावडर आणि 3 चमचे जे कस्टर्ड पावडर आहे ते या दुधामध्ये मग मिक्स करून घ्यायचं. अजिबात गुठळ्या नाही ठेवायच्या याच्यामध्ये. आणि हे आपल्याला दुधामध्ये टाकायचं आहे आपल्याला. तर मी जवळपास जे दूध आहे ते 15 ते 20 मिनटं लो गॅसवर अशाच प्रकारे आटवून घेतलं आहे. 15-20 मिनटानंतर हे दूध जवळपास निम्मं झालेलं आहे आणि आपल्याला आता याच्यामध्ये कस्टर्ड पावडर आणि मिल्क पावडर ॲड करायचं आहे. बाजूला आपली चाचणीही छान प्रकारे होत आहे. तर इथं हे जे कस्टर्ड पावडरचं आणि मिल्क पावडरचं जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये पळीच्या साहाय्याने असं हलवत एका हाताने हे मिश्रण टाकायचं आणि एका हाताने पळीला हलवायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आणि याला आपल्याला अजून 15 मिनटं मीडियम गॅसवर अशाच प्रकारे हलवून घ्यायचं आहे आणि याला घट्ट करून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपलं दूध आटून होत आहे तोपर्यंत चाचणीकडे बघूयात. तर ही चाचणी आपली होत आलेली आहे. 1 तार येईपर्यंत आपल्याला ही बनवून घ्यायची आहे. तर बघूयात. बघा अशा प्रकारे थोडंसं तुटक असा 1 तार बनत आहे आणि इथं आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि चाचणीला बाजूला ठेवूयात. आणि आता आपण घेवर बनवण्याची प्रोसेस चालू करूयात. तर इथे मी मोठी एक ताट घेतलेलं आहे मोठंसं आणि यामध्ये मी टाकत आहे 1/4 कप इतकं तूप. आणि 1 नाही 2 कप घेतलेलं आहे. मी जास्त प्रमाणात घेवर बनवत आहे. तर इथे एका कपाला 1/4 कप इतकं आपल्याला तूप वापरायचं आहे. तूप मेल्ट करूनच घ्यायचं आहे. आणि इथे मी हे 2 जे कप आहेत 1/4 कपचे ते टाकलेले आहेत. आणि यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला 5 ते 6 आईस क्यूब्स, किंवा तुम्ही वाटीतही एखाद्या जे बर्फ आहे ते फ्रीज करू शकता आणि तेही वापरू शकता. तर याला आपल्याला 5 मिनटं अशा प्रकारे बर्फाला याच्या तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. अशा हाताने आपल्याला खूप त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारचा एक लोण्यासारखा गोळा बनतो. खूप सॉफ्ट बनतो आणि अगदी
4 ते 5 मिनिटात बनवून तयार होतं. तुम्हाला वाटेल खूप वेळ लागतो, अजिबात वेळ लागत नाही. हे बर्फाचे जे तुकडे आहेत राहिलेले हे आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहे त्याच्यामधून. अजिबात त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही. आणि लगेच हे जे लोण्यासारखं बघा तुम्ही किती सॉफ्ट हे असं क्रीमी टेक्स्चर असलेले एक मिश्रण तयार झालेलं आहे. तर हे आपल्याला घेवरसाठी इम्पॉर्टंट असतं. तर हे तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण टाकूयात मैदा. तर 1 कप मैदा आहे, तर त्याच्यातला अर्धा मी याच्यामध्ये टाकलेला आहे. तर आपल्याला इथे वापरायचं आहे जवळपास 2 कप मैदा. मी 2 कपाचं प्रमाण घेतलं आहे तुपाचं, म्हणजे 1/4 कप 1 कप मैद्यासाठी, आणि 2 कप मैद्यासाठी 1/4 कप. तर हे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला बॅचनेच त्याच्यामध्ये मैदा मिक्स करायचा आहे. आणि आता इथं मी थोडं थोडं पाणी ॲड करणार आहे. जवळपास आपल्याला 1 कपाला 3 कप पाणी लागतं. तर इथं मी थोडं थोडं करत हे 6 कप पाणी ॲड करून घेणार आहे. तर याच्या गाठी मोडत आपल्याला हे पाणी यामध्ये मिक्स करायचं आहे. आणि पाणी विशेष हे फ्रीजमध्ये ठेवलेलं पाणी आहे, थंडगार पाणी आहे. जर तुम्हाला रात्री घेवर बनवायचे असतील तर तुम्ही सकाळी फ्रीजमध्ये ठेवा, किंवा सकाळी बनवायचे असतील संध्याकाळीच पाणी ठेवून द्या फ्रीजमध्ये. तर हे अर्ध लिंबू यामध्ये टाकत आहे. याने जो घेवरची चव आहे ती पण खूप छान येते. तर अर्ध लिंबू पिळून टाकलेलं आहे. जे अर्ध मी पाकामध्ये टाकलं होतं तेच अर्ध मी इकडं वापरलेलं आहे. तर आता हे गाळून घेऊयात. या पूर्ण मिश्रणामध्ये मी जवळपास 6 कप पाणी टाकलेलं आहे. आणि आता याच्या जर गाठी वगैरे असतील तर या गाळणीने आपण गाळून घेऊयात. खूप सोप्या पद्धतीने गाळल्या जातात, म्हणजे खूप सोपी पद्धत आहे. अशा प्रकारे जर गाठी मोडायच्या असतील तर अशा भरपूर आपल्या गाठी राहिलेल्या आहेत, त्या मी या चाळणीच्या साहाय्याने मोडून घेतल्या आहेत. आणि तुम्ही बघू शकता हे मिश्रण अशा प्रकारचं झालेलं आहे. तर अजून याच्यामध्ये मला पाणी टाकावं लागणार आहे, कारण हे खूप जास्त घट्ट दिसत आहे. तर थंडच पाणी घेतलेलं आहे, जवळपास अर्धा कप. तर मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर जेव्हा पण आपल्याला घेवर बनवायचे आहेत ना, तेव्हाच याला फ्रीजच्या बाहेर काढायचं. तोपर्यंत आपण याला फ्रीजमध्येच ठेवणार आहोत. तर हे झालं की यामध्ये मी टाकणार आहे 2 चमचे इतकं बेसन. 1 कपाला 1 चमचा बेसन पुरेसं होतं. फक्त बेसन कशासाठी टाकायचं, तर त्याचं जे क्रंचीनेस असतो घेवरचा, किंवा त्याचा रंग येण्यासाठी पण म्हणू शकता. त्यानं खूप जास्त असे कुरकुरीत असे हे घेवर होतात. जर तुम्हाला खूप जास्त मोडायची भीती वाटत असेल तर बेसन नाही ॲड केलं तरी चालतं, असे पण बनतात. पण मी इथे 2 चमचे बेसन टाकलेलं आहे. तर हे मिश्रण तयार आहे आपलं घेवरचं. याला फ्रीजमध्ये ठेवूयात. आणि आता मी जी रबडी होती शिजवायला ठेवली होती गॅसवर, तीही छान प्रकारे झाली आहे, मस्त घट्ट झालेली आहे. आणि भरपूर सारी ही रबडी तयार झालेली आहे. हिला आता आपण फ्रीजमध्ये ठेवूयात. तर फ्रीजमध्ये थंड झाली की अजून खूप जास्त घट्ट होईल. अगदी 3 ते 4 तास आपल्याला हिला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तोपर्यंत घेवर बनवण्याची तयारी करूयात. अशा प्रकारचं एक पातेलं किंवा चहाचं जरी पातेलं असेल तरी चालतं, फक्त ते सगळ्या साईडनं असं प्लेन असलं पाहिजे. आणि यामध्ये टाकायचं आहे तूप. तूप नसेल तर तुम्ही इथं तेल पण वापरू शकता, पण जी तुपाची चव येते घेवरला ती तेलाने येत नाही. आणि बाकीची तयारी म्हणजे एखादं स्टँड, किंवा अशा स्टँड आणि एक रई किंवा अशी दांडी असलेली लाकडाची कोणती पण वस्तू चालते, जी घेवर काढण्यासाठी आपल्याला लागणार आहे. तर इथं तूप मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे गॅसवर एका पातेल्यामध्ये. आणि तुम्ही तूप बघू शकता, अर्ध्यापेक्षा जास्त आहे. आणि याला खूप चांगलं गरम करायचं आहे. आणि आता तोपर्यंत आपण एक तयारी करूयात. इथं बर्फाचे काही तुकडे घेतलेत आहे आणि थंडगार पाणी घेतलेलं आहे. त्यावर आपल्याला हे जे घेवरचं मिश्रण आहे ते फ्रीजमध्ये मधलं काढून इथं ठेवायचं आहे. आणि जोपर्यंत आपण घेवर बनवत आहोत त्याला थंडच पाण्यात ठेवायचं आहे, अजिबात बाहेर ठेवायचं नाही, नाहीतर आपले घेवर अजिबात जाळीदार बनणार नाहीत. तर हे थोडंसं अजून घट्ट वाटत होतं मला ते घेवरचं मिश्रण, म्हणून अर्धा कप अजून पाणी टाकलेलं आहे. जवळपास मी 7 कप पाणी या घेवरमध्ये वापरलेलं आहे.
तर आता हे बघा खूप छान तूप तपलेलं आहे आणि त्याच्या सेंटरमध्ये आपण पळीच्या साहाय्याने अशा प्रकारे मिश्रण टाकलेलं आहे. थोडंसं टाकायचं आहे आणि ते बुडबुडे येतात, तेल पण बाहेर उडायला लागतं आणि रईच्या साहाय्याने किंवा अशा लाकडी कोणत्याही वस्तूने आपल्याला मधातल्या साईडला त्याला होल पाडून घ्यायचं आहे, म्हणजे काढण्यासाठी एक छान जागा तयार होते. तर अशा प्रकारे आपल्याला 10 ते 12 पळ्या हे मिश्रण यामध्ये टाकायचं आहे, थोडं थोडं करत. जसेच त्या तुपावरचे बुडबुडे बंद झाले की आपल्याला ते मिश्रण टाकायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं जो रई आहे ती फिरवून घ्यायची आहे. आणि हा बघा माझा पहिला घेवर, जो अजिबात चांगला बनला नाही आहे आणि याला काढायलाही मला खूप वेळ लागत आहे आणि हा पडला पण खाली आणि अशा प्रकारे तुटलेला आहे. पण यानंतरचे जे घेवर आहेत ते बऱ्यापैकी चांगले बनलेले आहेत. तर पळीच्या साहाय्याने हे अशाच प्रकारे बनतात. तर मी थोडं थोडं टाकत आहे आणि हे उडत आहे. तर तुम्ही बघू शकता जाळी मस्त येत आहे आपल्या घेवरची, म्हणून बॅटर खूप छान परफेक्ट आहे. मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दुसऱ्या एका ट्रिकने पण घेवर कसे बनवायचे हे सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर अशा प्रकारे थोडं थोडं पळीने 15 ते 20 वेळा आपल्याला टाकायचं आहे आणि घेवर बनवायचे आहेत. तर इथं तुम्ही बघू शकता मी रईच्या साहाय्याने याला होल करून पण घेतला आहे आणि सुरीच्या साहाय्याने आपल्याला याचे काठ जे आहेत ते मोकळे करून घ्यायचे आहेत. आणि हे बघा अशा प्रकारे हा पहिला तो तुटला, हा दुसरा आहे आणि हा परफेक्ट जमलेला आहे. आणि अशा प्रकारे एका स्टँडवर तुम्ही याचं तूप गाळून घेण्यासाठी ठेवू शकता. तर हे बघा याची जाळी खूप छान आलेली आहे. पण आता मी परफेक्ट जे घेवर आहेत ते कोणत्या पद्धतीने बनवायचे ते सांगणार आहे. तर अशा पद्धतीची एक बॉटल असतेच प्रत्येकाच्या घरात, तिला वरच्या साईडला होल करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सगळं मिश्रण भरायचं आहे आणि ते थंड पाण्यात ठेवायचं आहे. आणि मी पातेलं पण चेंज केलेलं आहे दुसऱ्या वेळेस बनवताना आणि यामध्ये तूप टाकलं आहे, थोडंसं जास्त घेतलं आहे, अर्ध्यापेक्षा तूप. आणि हे बघा आपलं जे तूप आहे ते छान गरम झालेले, मी थोडंसं टाकून बघितलं आणि बॉटलच्या साहाय्याने आपल्याला सेंटरमध्ये टाकायचं आहे. थोडं थोडं बॉटलला थोडंसं प्रेस करायचं आहे आणि अगदी चमचा ते 1.5 चमचा इतकं मिश्रण एका वेळेस टाकायचं आहे. आणि असं आपल्याला 25 ते 26 वेळा टाकायचं आहे, म्हणजे आपली जी घेवर आहे ती परफेक्ट मेजरमेंटचं, म्हणजे अर्ध्या इंचाच्या वर तर नक्कीच बनतं. तर हे अशा प्रकारे मी थोडं थोडं टाकून बनवणार आहे आणि अशा प्रकारे एका रईच्या साहाय्याने याला मधात होल करून घेणार आहे. ते म्हणजे मधात पडलेलं मिश्रण साईडला जातं आणि त्या बाजूच्या साईडला चिटकतं आणि आपल्याला काढायला ते सोपं जातं. तर आपल्या पातेल्यामध्ये पण मस्तपैकी घेवर बनतात. तुम्ही अशा बॉटलच्या साहाय्यानेच करा, म्हणजे तुमचे परफेक्ट असे घेवर येतील. कारण मला जो अनुभव आलेला आहे, मी करून बघितला आहे, पहिल्याच वेळेस हे परफेक्ट बनलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता थोडेसे बुडबुडे कमी झाले की आपल्याला याच्यामध्ये मिश्रण टाकायचं आहे. तुम्हाला जर थोडंसं मिश्रण घट्ट वाटत असलं ना तर त्याच्यामध्ये पाणी पण टाकू शकता थोडंसं. आणि या सुरीच्या साहाय्याने असं लालसर झालं ना तर याचे काठ मोकळे करून घ्यायचे आणि आपल्याला हे घेवर जे आहेत ना ते काढून घ्यायचे आहेत. अगदी अलगद काढायचे आहेत, नाही तर ते मोडतात. तर हे बघू शकता याची जाळी अशी परफेक्ट आलेली आहे आणि हे काढायला पण सोपे झालेले आहेत. ते पहिल्या वेळेस मी कमी टाकलं होतं मिश्रण, फक्त 17 ते 18 वेळेस टाकलं होतं, म्हणून थोडंसं पातळ झालेलं आहे. आणि यावेळेस मी जास्त टाकणार आहे तर तो परफेक्ट बनतो. तर अशाच पद्धतीने मी सगळं मिश्रण टाकून घेणार आहे. 25 ते 30 वेळा हे मिश्रण यावेळेस मी टाकलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये अशा प्रकारे होल करून मी याला बनवत आहे. अगदी थोडंसं कमी झालं की याच्यामध्ये टाकायचं आहे आणि तुम्ही खूप जास्त टाकलं ना तर ते तूप उडून बाहेर येतं. मी एकदा करून पाहिलं तर तुम्ही बघू शकता पूर्ण गॅसवर हे तूप सांडलेलं आहे साईडने. तर
आपल्याला अशाच पद्धतीने एखाद्या पोहे खायच्या चमच्याच्या साहाय्याने पण तुम्ही तूप जे आहे ते साईडने त्याच्यावर टाकू शकता, म्हणजे घेवर जी जाळी आहे ना ती परफेक्ट यायला मदत होते. झालेला आहे हा. याला सुरीच्या साहाय्याने आपण मोकळं करून घेऊयात आणि थोडंसं आत टाकून याला डबल फ्राय करून घेऊयात. आणि हे बघा आता काढून घेऊयात रईच्या साहाय्याने. तुम्ही चाकूच्या साहाय्याने काढायला जासाल ना तर तो तुटतो, म्हणून अलगद हाताने अशा प्रकारे त्याला मोकळं करायचं आणि नंतर काढायचं. त्याचं तूप जे आहे ते त्यामध्ये झारून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघा हा परफेक्ट जाळीचा घेवर बनलेला आहे आणि याची थिकनेस पण खूप छान आहे, अगदी कमी होत नाही. पहिल्या वेळेसची बघू शकता तुम्ही जाळी थोडीशी म्हणजे त्याची जी जाडी आहे ती कमी आलेली आहे, पण तुम्ही जर 25 ते 30 वेळा हे बॅटर टाकलं तर त्याची जाळी पण छान येते आणि त्याची जी जाडी आहे ती पण खूप छान येते आणि अजिबात मोडत नाही हा घेवर. तर तुम्ही बघू शकता अगदी खूप छान जाळी आलेली आहे आणि हे घेवर मी पहिल्याच वेळेस बनवले आहेत आणि खूप परफेक्ट बनलेले आहेत. पळीच्या साहाय्याने थोडेसे अवघड जातात, कारण सेंटरला जे बॅटर आहे ते पडत नाही आणि प्रत्येक वेळेस कमी जास्त असं पडतं. तुम्ही बॉटलच्या साहाय्याने केलं तर अजिबात बिघडणार नाही आणि पहिल्याच वेळेस ते परफेक्ट पण बनतील. तर आपलं तूप गरम होऊन काळं पण झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. तुपामध्ये जे घेवर आहेत ना ते खरंच खूप छान लागतात. जर तेलामध्ये बनवले ना तर त्याची चव अजिबात चांगली लागत नाही, म्हणजे चांगली लागत नाही म्हणण्यापेक्षा एवढे छान लागत नाही जेवढे तुपाचे लागतात तेवढे. तर अशाच प्रकारे आपण बाकीचे पण घेवर बनवून घेऊ बॅटरचे. तर जर मी 2 कप मैदा घेतला असेल तर त्यामध्ये समजा 8 घेवर बनतात, पण माझे इथे 2 खराब झालेले आहेत पळीच्या साहाय्याने बनवलेले. पण तुम्ही बॉटलच्या साहाय्याने बनवा, परफेक्ट बनतील. आणि आता आपण गार्निशिंग करून घेऊयात या घेवरची. तुम्ही बघू शकता जे परफेक्ट झालेले घेवर आहेत ते खूप छान दिसत आहे आणि जो पहिला आहे त्याची जाळी थोडीशी कमी आहे, कारण त्याच्यामध्ये बॅटर थोडंसं कमी टाकलेलं होतं. तर आता काढून घेऊयात एका प्लेटमध्ये आणि याची गार्निशिंग करून घेऊयात. तर हे बघा पहिल्यावालं आणि आता हे एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे मी आणि याला आता आपण मस्तपैकी चाचणी जी आहे, पाक जो आहे यावर टाकायचा आहे. तुम्ही एकावर एक ठेवून सगळ्या याच्यावर पण टाकू शकता, म्हणजे जो खालचा येणारा पाक आहे ना तो त्याच्या खालच्या येणाऱ्या घेवरवर जातो. आणि इथं माझा ना कॅमेरा ऑफ होता म्हणून तुम्हाला रबडी आणि जे ड्रायफ्रूट्स होते ना ते टाकताना दाखवू शकले नाही. तर इथं मी रबडी जी आहे ती पाक टाकल्यानंतर सगळीकडून लावून घेतलेली आहे आणि त्यावर थोडेसे ड्रायफ्रूट टाकले आहे. तुम्हाला आवडतील ते इथे ड्रायफ्रूट्स टाका आणि थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या आहेत आणि याला मस्तपैकी गार्निश करून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे, अगदी विकत्रीसारखा हा घेवर दिसत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा मी फर्स्ट टाईम बनवलेला आहे आणि हा खरंच खूप छान बनलेला आहे. खूप जास्त वेळ लागलेला आहे मला हे घेवर बनवताना. तरी नक्कीच पुढच्या वेळेस कमी टाईम लागेल, कारण यावेळेसचा अनुभव पुढच्या वेळेस कामी येईल. आणि आता याला कट करून घेऊयात आपण. आणि तुम्हाला माझ्या हे घेवरची रेसिपी आवडली असेल ना, चॅनलला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही जर ट्राय केले असतील तर मला कमेंट करायला विसरू नका की तुमचे घेवर कसे झाले आहेत. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि हे बघा अशा प्रकारे आपले खूप जास्त क्रिस्पी आणि डिलिशियस घेवर तयार आहेत. तर नक्की ट्राय करा या श्रावण महिन्यात आणि एक लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.